सामंतजी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहे। सगळ्यात आधी उदय सामंत तुमचं खूप खूप अभिनंदन। काय प्रतिक्रिया, तुम्हाला उद्योग खातं देण्यात आलेलं आहे? मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते ज्यांनी माझ्यावर पुन्हा एकदा उद्योग विभागाची जबाबदारी टाकली त्या एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो। कारण उद्योग विभागामध्ये काम करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं। देवेंद्रजींची देखील साथ मिळाली। आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली जसा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबरला आहे, तो एक नंबरला ठेवण्याचीच जबाबदारी पुन्हा एकदा माझ्यावर पडलेली आहे आणि ती पार पाडत असताना महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं ही माझी जबाबदारी आहे। आणि याच खात्याबरोबर मराठी भाषेचं देखील खातं मला देण्यात आलेलं आहे। मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेला, आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या खात्याची देखील प्रमुख जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि हे खातं देखील आपल्या मराठी मातृभाषेचं कशा पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं काम करता येईल आणि मराठी भाषेमध्ये देखील चांगल्या पद्धतीचं अजून कसं नियोजन करणं प्रयत्न राहणार आहे। उदय सामंतजी, अनेक खात्यांमध्ये काही फेरबदल सुद्धा दिसत आहेत। जसं राज्य उत्पादन शुल्क खातं हे मागच्या वेळेला सेनेकडे होतं, मात्र जे या वेळेला राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेलं आहे। यादीतून आपल्या लक्षात आलं असेल की शिवसेनेला नगरविकास खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे, सार्वजनिक बांधकाम खातं आहे, MSRDC, त्याच्यानंतर पर्यटन खातं नव्यानं आलेलं आहे आणि बाकीची खाती जी पूर्वी आमच्याकडे होती तीच खाती आम्हाला देण्यात आलेली आहेत। परंतु सांघिक काम करू महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये फार मोठ्या संख्येनं आमदारांच्या काम करतंय। तर महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित असलेला विकास आणि महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेलं सरकार आम्ही नक्कीच आणू याची खात्री आहे। उदय सामंतजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 6 दिवस अधिवेशन चाललं, हिवाळी अधिवेशन। मागच्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला होता। अधिवेशनात कुठल्याही खात्याचे मंत्री नाही या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले होते, सवाल सुद्धा विचारत होते, त्याच मुद्द्यावरून टीकाही करत होते। मला असं वाटतं की विरोधकांची टीका करणं ही जबाबदारीच असते, पण खाती कोणाकडे नव्हती म्हणून काय महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेतली नाही अशातला भाग नाही। अनेक महत्वाचे प्रश्न विदर्भातले, मराठवाड्यातले, कोकणातले आम्ही या अधिवेशनामध्ये सोडवण्यामध्ये यशस्वी झालो। त्याच्यामुळे बिलं देखील आम्ही मांडली, आम्ही बिलांना मंजुरी देखील सभागृहातनं घेतली। त्याच्यामुळे मंत्री नसल्यामुळे कुठं विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं कामकाज थांबलंय असं अजिबात झालं नाही। आम्ही आमच्या परीनं खाती नसताना देखील ती जबाबदारी खात्याची आम्हाला विधान भवनामध्ये पडली, ती स्वीकारून आम्ही काम केलं। त्याच्यामुळं याचा परिणाम कुठं झाला नाही। परंतु आज संध्याकाळी ही जी काही यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये जे मंत्री आहेत महायुतीचे त्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो की आम्ही आमच्या नेत्यांच्या विश्वासाला पात्र ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू। नक्कीच, धन्यवाद उदय सामंतजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी।